राष्ट्रीय युवा दिनानिमित्त येत्या 16 तारखेपर्यंत राज्याच्या जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अमरावतीत स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। या व्याख्यानमालेत स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचे अभ्यासक अक्षय राऊत आणि राष्ट्रधर्म युवा मंचाचे सचिव मयूर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। RDIK महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त कोल्हापुरात सायबर शिक्षण संस्थेच्या वतीनं वाहतूक सुरक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची यावेळी माहिती दिली। स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे, असं यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान वाहतूक सुरक्षेच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही यावेळी झाला। नेहरू युवा केंद्र नांदेड आणि श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं विकसित भारत ॲट 2047 या भाषण स्पर्धेचा आरंभ खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला। या स्पर्धेमध्ये युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत नितीन कसबे यांना प्रथम, व्यंकटेश नार्लावार यांना द्वितीय, तर तृतीय क्रमांक सिद्धी बोरगावकर या युवतीनं पटकावला। या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या स्पर्धकाला राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे।